काशीला कोण आहे? काशीला काशी विश्वेश्वर भगवान आहे, बरोबर? मला सांगा काशीला गेल्याने काय मिळतंय? मोक्ष मिळतोय, बरोबर? ज्ञानोबा बोलले ना, मी नाही मोक्ष देवोनी उदार काशी होय कीर बरी वेचावे लागे शरीर तिये गावी. काशीला गेल्याने मोक्ष मिळतोय, पण नुसता गेल्याने मोक्ष नाही मिळत. मग मरावं लागतं तेव्हा मोक्ष मिळतोय. पण तुम्ही तर चुलीसाठी लाटणं पोळपट पण घेऊन आलात, नातवासाठी ट्रॅक्टर पण घेऊन आलात. मग तुम्ही काशीला गेले होते, मरायला गेले नाही, मोक्ष मिळवण्याकरता गेले नाही. मग तुम्ही फक्त दर्शनाकरिता गेले होते. पण महाराज तुकोबाराय म्हणतायत की तुम्हाला काशीला जाऊन मरून मोक्ष मिळवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा, तुम्हाला जिवंतपणे मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, न जावे तीर्थाची, न जावे तीर्थाची, न जावे तीर्थाची, न जावे तीर्थाची. पुंडलिक काय केले, पुंडलिक काय केले, पुंडलिक काय केले, परब्रह्म उदे केले. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाची. पुंडलिके काय केले आणि परब्रह्म उभे ठेले. पुंडलिकाने काय केलं? पुंडलिकाने काही नाही केलं महाराज. कोणती साधना नाही केली, कोणता अष्टांग योग नाही केला. मग काय केलं पुंडलिकाने? काहीच नाही केलं. फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांची सेवा केली. आणि एवढी सेवा केली, एवढी सेवा केली, जगाचा असलेला मालक वैकुंठ सोडून आला महाराज. कुठे आला? पुंडलिका आला भेटावया. पुंडलिकाला भेटण्याकरता आला आणि आवाज दिला, हे पुंडलिका, अरे करतुम अन्यथा करतुम शक्तिशाली असलेला जो भगवान ज्याला म्हणतात ना, जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तो निर्व्यापार उपरी, तोच विस्तारू त्रिभुवनाचा, संपूर्ण विश्वाचा चालक मालक असलेला ज्याला देव असं म्हणतायत ना, तो देव मी तुझ्या समोर उभा आहे. पुंडलिकरायाने सांगितलं, देवा मी तुला ओळखत नाही, माझ्यासाठी सगळ्यात मोठा देव कोण असेल ना, तर माझे माता पिता आहे आणि माझ्या माता पित्यांची सेवा मी करतोय. देवाने सांगितलं, पुंडलिका अरे बाबा तुझी सेवा होईपर्यंत मी थांबतो, पण काहीतरी आपल्या घरी पाहुणा आला बाबा, तर आपण काय करतो? बसायला टाकतो. त्याप्रमाणे देवाने सांगितलं, मला काहीतरी बसण्याकरता आसन वगैरे देशील की नाही? पुंडलिकाने सांगितलं, माझ्याजवळ तर काहीच नाही. जवळ वीट होती, भिरकवली आणि सांगितलं, या विटेवरती उभा राहा देवा. आणि तो भगवान परमात्मा, जगाचा मालक असलेला तो परमात्मा त्या विटेवरती उभा राहिला. किती दिवस? दिवस नाही, महिने नाही, मग युगे 28 विटेवरी उभा. जगाचा असलेला मालक तो भगवान परमात्मा विटेवर उभा राहिला. की जगाच्या मालकाला विटेवरती उभं करण्याची ताकद कशामध्ये असेल, तर ती माता पित्याच्या सेवेमध्ये आहे. म्हणून आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करणं आणि गेल्यानंतर ज्ञानदानाच्या किंवा अन्नदानाच्या माध्यमातून त्यांची सेवा करणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे महाराज.